मी ऍक्च्युली अडकली आहे. पण आम्ही जरा नेक्स्ट लेवल चाललो. मी परत अरे बापरे पॅनिक झालो. मी म्हटलं हे काय झालं, असं का होत आहे. कोणालाच कळत नाही. केला जो व्हिडिओ मध्ये खूप छान वाटत होता. हे हलतंय. सचिन बेळगावकर. नमस्कार माझ्या मित्रांनो. तर आज आहे सॅटर्डे, वीकेंड आहे, तर कुठे जायचं हा मला प्रश्न पडलेला. तर एक अशी गोष्ट मला भेटली आहे, म्हणजे एक जागा अशी मी शोधून काढली आहे आणि मी ना बघितलं की बऱ्याच जणांनी त्याचे यूट्यूबवर वगैरे असे व्हिडिओ नाही आहेत. सो मराठीमध्ये तर मी फार कमी बघितले असे व्हिडिओज. तर आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये पहिल्यांदा असा एक व्हिडिओ येणार आहे, धम्माल येणार आहे. तर मी ते कुठे चालली आहे, कोणासोबत चालली आहे, हे सगळं तुम्हाला नंतर कळणार आहे. बट मी पटकन तयार झाले आणि मी काय घातलंय असं नाही, थोडंसं नीट दाखवूयात नाही. चला. सो आहे माझं बेसिक आउटफिट, बेसिक येट कूल. सो शूज आहेत ॲडिडासचे. हे मी सांगते कारण की मला बरेच लोक विचारतात तू जीन्स कुठून घेते, हे कुठून घेते. सो मी म्हटलं व्हिडिओमध्येच मी सांगत जाईन. सो शूज फ्रॉम ॲडिडास. जीन्स आहे ती बँड्राची आहे. टॉप आहे H&M. अँड ही जी बॅग आहे ती कुलाबा. अँड येस ग्लेअर्स पण कुलाबा. टाइम चेक झालाय 11:15. मस्त कडक ऊन आलंय, तर आपल्याला लवकर निघायला लागेल. आई बिचारा काम कर. परत या. बाय. ते तुम्हाला वाटत असेल की ही असं काय दाखवते, तर खरं तर मी ते बडबड करत होती, पण अनफॉर्च्युनेटली माझा माईक नेहमीप्रमाणे बंद होता. मस्त साईला बघून खूप बडबड केली व्हिडिओ मध्ये आणि नंतर कळलं की माईक ऑनच नव्हता केला. मला आवाज का नाही, ते माईकचा काय प्रॉब्लेम आहे की काय. आणि यार सो आम्ही पोहोचलोय CST ला. टाइम चेक झाल्यात, किती झाल्यात 2 आणि आम्ही 2:30चं आमचा टायमिंग आहे. म्हणजे आम्ही तिकीट काढले तो 2:30ची आहे. तर आय होप सो इथून तर 2 मिनिटावरच आहे, बट स्टील आम्ही आता मॅप वगैरे चेक करतो. 10 मिनिटावर. हां, वॉकिंग. सो आपल्याला खूप फटाफट चालायला लागेल. चला. कुठेतरी पहिल्यांदा लवकर पोहोचल्याची फिलिंग येते. 15 मिनिटं आधी पोहोचलोय. येस. तर आपण आज आलोय पॅराडॉक्स म्युझियम CST ला. आता आम्ही नारळ पाणी पितोय, मागेच पॅराडॉक्स आहे. ऍक्च्युली आम्ही पाणी बॉटल नव्हती घेतली आणि खूप तहान लागलेली. तर मला टाइम आहे 10 मिनिटं आहे, तर आपण थोडं नारळ पाणी घेऊया, थंड होऊया थोडं, मग बघूयात कसं आहे. बाय द वे स्टेशनपासून CST स्टेशनपासून 10 मिनिटावरच वॉकिंग आहे. 10 पण नाही, अगदी 5-7 मिनिटावर तुम्ही वॉकिंग पोहोचाल. एंट्री केल्यावर रिसेप्शन जवळ तुम्हाला तिकीट्स दाखवायचे, मध्ये तुम्हाला असे बँड्स देणार जे तुम्हाला स्वतः लावून घ्यायचे. मला अशी आठवण येते, आम्ही लहानपणी नेहरू तारांगणला गेलेलो. तिकडे मम्मी पप्पांसोबत, तर तिकडे पण असे सायन्स एक्सपेरिमेंट्स वगैरे होते. पण आता आम्ही जरा नेक्स्ट लेवल चाललो. ठीक होतं पण. अरे बापरे. एवढं सचिन पेळगावकर सारखी ऍक्टिंग करतोय लिटरली. मी पॅनिक झालो. मी म्हटलं हे काय झालं, असं का होत आहे. पैसे काय तुटलं ना तर मागत पडेल आपल्याला. आपण बघ किती सारे. इन्फिनिटी रूम. सगळे असं वाटतं परडला थांबल्यात. सो इथे प्रत्येक गोष्ट नॉर्मल बघताना वेगळी वाटते, पण फोनच्या स्क्रीनमध्ये त्याचा आउटपुट वेगळाच दिसतो. त्याच्यामुळे मी नेहमी मेक शुअर करत होते की व्हिडिओ निकाला आपने और फोटो.
आणि हे ऍक्च्युली त्यांनी स्क्विड गेमचं थीमवर काहीतरी बनवलं होतं, जे आम्ही सुद्धा समजूनच घेत होतो की नक्की इथे करायचं काय आहे. आता हा परत काहीतरी करतोय, कारण की तसं दिसत नाहीये जसं हे लोक सांगतात आहे. ठरव आधी. मी तरी 2-3 अटेम्प्ट्समध्ये होप सोडून दिले होते, पण साहिल काय होप सोडत नव्हता. त्याला असं वाटत होतं की थोडंसं उलटं फुलटं काहीतरी करून आपले सुद्धा छान व्हिडिओज आणि फोटोज येईल. मी ऍक्च्युली अडकली आहे. साहिल म्हणतोय, साहिल बोलतोय यांचंही फसलंय. हे फसले. कोणालाच कळत नाहीये नक्की कसं आहे. दाखवतो तुम्हाला इकडे. बोल ना, ते कॅमेरा. काय सगळे ट्राय करतात काहीतरी करायचं, पण कोणाला जमत नाही. इथे आपल्याला सांगितलं होतं की एक टक त्या पॉइंटकडे बघायचं आहे, नंतर आपण आपल्या हाताकडे बघायचं आहे. पण खरं तर कोणतरी आपली व्हिडिओ काढतोय म्हणून साहिलची ओव्हर ऍक्टिंग बघा. ओ हा रे. जरा हल्ल्यासारखं झालं. हा वाला इल्युशन सुद्धा नॉर्मल होता, म्हणजे तो क्यूब चेंज केल्यावर ते पझल अपने आप तसं शेप घेत होता, जे की नॉर्मल होतं. पण कोणतरी थर्ड पर्सन आपली व्हिडिओ काढतोय म्हणून साहिलची ओव्हर ऍक्टिंग नक्की बघा. तर आता आम्ही आलो झोन 2 मध्ये, जे आम्हाला वाटलं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल, पण हे खूप म्हणजे खूपच नॉर्मल होतं. म्हणजे बघा, कलर चेंज केल्यावर ते अपने आप त्याचे पिक्चर चेंज होत होते. आणि ही होती कलर शॅडो थीम, जी मला फार आवडली. झोन 2 मध्ये आतापर्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे ही होती. इथे व्हिडिओज फोटोज खूप भारी येत होते. मला स्टार्टिंगला काय करू कळत नव्हतं, पण नंतर साहिलला पाठवलं आणि त्यांनी असं काही विचित्र डान्स केला जो व्हिडिओमध्ये खूप छान वाटत होता. तर मला असं वाटलं की येस, आपण पण केलं पाहिजे. जे आपण मिस आउट केलंय, तर मी परत गेली आणि त्याला व्हिडिओ काढायला लावली. शेवटी मी बहीण आहे. आणि झोन 2 मध्ये मला दुसरं आवडलेली गोष्ट म्हणजे हा ब्रिज. आणि मी इतकी इनोसंट आहे की मला खरंच वाटलं की हा ब्रिज हलतोय. हे हलतोय, हे खरंच ना येतंय ना ते. हे बघ. ओ वेगवेगळे शेप्स. हा, दिस इज इंटरेस्टिंग. हे छान आहे. सही ना. तर झालं आमचं तिकीट. तुमची 1 तासच असते व्हॅलिड. 5-10 मिनिटं इकडे तिकडे चालतात. तर आमचं 1 तासामध्ये ऍक्च्युली झालं सगळं फिरून. 50 तिथे इल्युशन आहे, तर ठीक आहे, 1 तासामध्ये इनफ आहे. छान होतं. काय काय गोष्टी ठीक होत्या, काय काय गोष्टी छान होत्या. म्हणजे एकदम 50 डोकं लावून केलंय. आवाज येतो का काय माहित नाही, पण 50 मधले 25-30 गोष्टी इंटरेस्टिंग होते. आणि 10-15 म्हणजे होते फक्त. पण ठीक आहे, एक डे आउट म्हणून असा. आणि ऍक्च्युली लहान मुलांसाठी खूप जास्त चांगलं आहे. तर लहान मुलं असेल, फॅमिलीसाठी वगैरे परफेक्ट प्लेस आहे ही. सो येस. आणि फोटोजेनिक म्हणजे प्रत्येक प्लेस, प्रत्येक इल्युजन त्यांनी फोटोजेनिक असलाच पाहिजे असंच ठेवलंय. असे खूप सारे फोटोज मस्त आलेत. येस, इथे वगैरे टाकेलच फोटो. सो ह्याचे तिकीट्स होते पर पर्सन 580 आणि टॅक्स वगैरे पकडून आमच्या दोघांचे 1500 झाले. आणि ती तिकीट 1 तासच व्हॅलिड असं जसं मी सांगितलं. पण तुम्ही ऑनलाईन सुद्धा तिकीट काढू शकतात, कारण की इथे सुद्धा तिकीट मिळते, पण कधी कधी अनअवेलेबल असते. सो इट्स बेटर की तुम्ही ऑनलाईन आधी काढून या. सचिन बेळगावकर. आम्ही ॲक्च्युली तिथून FSला आलो, पण फारसं असं काही आवडलं नाही. म्हणजे स्ट्रीट शॉपिंग तर मला आवडते, बट जसं मी कुलाब्याला शॉपिंग केली आणि कुलाब्याला जसं मी लेटेस्ट गोष्टी बघितल्या, जसं की ॲक्सेसरीज कुलाब्यामध्ये इतके सुंदर मिळतात, पण मला FSमध्ये कुठेच असं दिसलं नाही. आणि मी FSमध्ये आय थिंक सो खूप वर्षांनी आली आहे. सो आय डोंट नो इथे आता जसं आधी जसा जो ट्रेंड होता तो असा फॉलो होतो नाही होत, पण मला सगळं आउटडेटेड वाटलं. आणि सेम फॉर साहिल. येस,
सगळं आउटडेट होतं, असं 5 वर्ष आधीचं फॅशन होतं. हां, आता आम्ही आलो आहे. ही कॅननची फेमस पावभाजी आहे. CST स्टेशन जवळ आहे आणि ही खूप फेमस आहे. जेव्हा पण येतो CSTला तर आम्ही मेक शुअर की आम्ही ही कॅननची पावभाजी खाऊनच जातो. सिद्धांतला खूप मिस करतोय. त्यानेच मला पहिलं इथे आणलं होतं. त्याला एक खूप आवडते. आज मी खूप मिस करतो. सिद्धांत, दिस वन फॉर यू. आमचा दिवस संपलेला आहे आणि आम्ही FSला जेवढी गर्दी बघितली नव्हती तेवढी आम्ही डोंबिवली स्टेशनला गर्दी आहे. बापरे, जास्त व्हरायटी तर इथे दिसते आपल्याला. ओके, सो असा आमचा दिवस गेला, पण बाकी सगळं डिटेलमध्ये दिदी सांगेलच. बाय. सो टाइम चेक झालेत 7:45 आणि मस्त गेला आजचा दिवस. खूप भारी, खूप मजा आली. काहीतरी वेगळं केलं. मेन म्हणजे मला असं वाटतंय की प्रत्येक मुलीने आपल्या लग्नानंतर असं आपल्या सिबलिंग सोबत आपला टाइम स्पेंड केला पाहिजे. सो तसंच काहीच आज आमच्यासोबत झालं. खूप धमाल आली आहे. पण बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काहीतरी नवीन करायचा आम्ही प्रयत्न केलाय तर आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही तुमच्या सिबलिंग्सला कमेंटमध्ये टॅग करा, त्यांना हे व्हिडिओ शेअर करा सो दॅट तुम्हाला असं काय वेगळं करता येईल. तर तोपर्यंत आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, राधे राधे.